नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील इच्छा संघटना महाराष्ट्रातील जनतेला आज मी एक कायदा सांगत आहे, तो तुम्ही पूर्ण ऐका आणि मराठी लोकांनी, मराठी उद्योजकांनी हे पुढं आलं पाहिजे आणि वाहतूक व्यवस्थेत घुसलं पाहिजे। जी इथं वाहतूक व्यवस्थेचा घोटाळा आगडोंब जो झालेला आहे तो बाहेरची लोक येऊन महाराष्ट्रात करतात। अगदी तुम्ही आरटीओच्या शेजारी जरी गेला तर कोण मराठी आहे तो सगळे कोण नाही, पण आता मात्र कायदे माहिती झाल्यानंतर प्रत्येकानं पाऊल उचललं पाहिजे। आता एक व्यवसाय ह्याला संलग्न असा आहे वाहतूक व्यवस्थेला आणि तो करू शकता। म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, जशी गावी सायकलची दुकाने असतात, समजा पूर्वी आपण गावी बघायचो की दुकानदाराच्या 10 सायकली आहेत, 12 सायकली आहेत, तो तासावर द्यायचा, 2 तासावरती द्यायचा, 3 तासावरती द्यायचा। तसं रेंट ए बाईक ही शासनाची योजना आजपासून नाही पूर्वीपासून आहे, पण ती योजना सगळी अंधारात ठेवलेली होती, त्याला लायसन मिळतं। म्हणजे आता समजा मोटरसायकल कोण घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी भाडोत्री मोटरसायकल हे तुम्ही दुकान काढू शकता। म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी 50 बाईक तरी हव्या आहेत, तुमचं कार्यालय पाहिजे, तुम्हाला बुकिंग करण्यासाठी, म्हणजे आज बाबांनो मला 1 दिवसासाठी तुमची मोटरसायकल भाड्यानं पाहिजे, तुमचं भाडं किती आहे, म्हणजे माझी ओळख परत घेण्यासाठी त्यांच्याकडे डिजिटल प्रोग्राम पाहिजे। मी जर भाड्यानं मोटरसायकल तुमची घेतली आणि तुमच्या वेळेत भाडं नाही दिलं किंवा ती बाईकच घेऊन गेलो, त्याच्यासाठी तुम्हाला तिथं GPS सिस्टमसुद्धा त्या गाडीत लागते। आणि अशी तुम्ही मोटरसायकल भाडोत्री दुकान म्हणजे रेंट ए बाईकची दुकानं तुम्ही काढू शकता। तुम्हाला लायसन मिळतं। तुम्हाला समजा एखाद्या एरियात पुण्यात बाईकचं लायसन काढायचं आहे, रेंट ए बाईकचं, तुमची जागा हवी आहे, तुमची व्यवस्था हवी आहे आणि हा व्यवसाय तुम्ही ऑपरेट करायचा आहे, मग तुम्ही 50 बाईक ठेवू शकता, वेगवेगळ्या कंपनीच्या घेऊ शकता। त्याच्यासाठी तुमच्या बाईकना कलर तुम्ही शासनाकडून मागू शकता, शासन त्या कलरच्या बाईक तुम्हाला मंजुरी देईल। ह्याच्यासाठी ट्रेड लायसन मिळतं, त्याच्यासाठी 5 लाख रुपये फी आहे। तुम्ही आरटीओकडे जर अर्ज केला तर तो अर्ज च्या अनुषंगानं तुम्हाला शासनाचे अधिकारी तिथं वेळ देऊन, तुमची वेळ घेऊन तुमची तिथं तपासणी करतात, तुमच्या प्रस्तावाची पूर्ण शहानिशी करतात आणि मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरण या अथॉरिटीकडे पाठवले जातं। राज्य परिवहन प्राधिकरण ही अथॉरिटी ह्या लायसन्ससाठी मंजुरी देते आणि मग कुणाच्या खाली आरटीओ कार्यालयाकडे येते की बाबा त्याच्यात हे बदल करावे लागतील किंवा ह्यांचे सगळं ओके आहे ह्या अहवालानुसार, तर ह्यांना परमिशन द्यायची आणि ह्याच्यासाठी तुम्हाला फी बी भरावी लागते 5 लाख रुपये। आणि हा व्यवसाय एक चांगला आहे की सार्वजनिक वाहतूक करण्यासाठी, म्हणजे ते तुम्हाला भाड्यानं, म्हणजे असे रस्त्यावर काय माणसं बसवून कोण बी न्यायची रिक्षासारखी असं काहीही नाही चालायचं, हे मात्र लक्षात ठेवा। पण तुमची बाईक तुम्ही भाड्यानं देऊ शकता। आज सुद्धा गुपचूपपैकी कितीतरी अशा बेकायदेशीर बाईक भाड्यानं दिल्या जातात। अनेक कंपन्यांना ह्या भाड्यानं दिल्या जातात, कारण कंपनीवाले सुद्धा म्हणतात आम्हाला कशाला पाहिजे, महिना आम्ही 1,500 भाडं देऊ किंवा 2,000 भाडं देऊ। या अशा पद्धतीनं हे गुपचूप चालतं, पण रीतसर तुम्हाला लायसन मिळू शकतं, रीतसर तुम्हाला हा व्यवसाय करता येऊ शकतो आणि त्यामुळं रस्त्यावरती वाहनांची संख्याही कमी होऊ शकते। तुम्ही एखाद्याला मंथली करारावरती सुद्धा, म्हणजे 1 महिन्यासाठी त्याच्याशी करार करून बाईक त्याला देऊ शकता, 11 महिन्यासाठी 12 महिन्यासाठी त्याला बाईक देऊ शकता की बाबा मला मंथली एवढे पैसे आले तर ही बाईक तू वापरायची। मग तुमच्यात एक करार होतो, जर तुम्ही महिन्यावरती देणार असेल किंवा 6 महिन्यासाठी देणार असेल तर एक तुम्हाला करार करावा लागतो की ज्याला तुम्ही भाड्यानं दिली असा त्याचा मेंटेनन्स कसा किंवा तुम्ही त्यांचं पेमेंट कसं घेणार हा तुम्हाला करार एक करावा लागतो। म्हणजे तो समन्वय करार हा करावा लागतो। पण तुम्हाला दिवसावरती तुम्हाला ह्या मोटरसायकल भाड्यानं देण्याची रेंट ए बाईक म्हणून ही तुम्हाला लायसन मिळतील। तर हा व्हिडिओ प्रत्येकानं जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून नेमकं काय आहे ते जर कळालं
तरच कायद्यात सुधारणा होते, तरच अंमलबजावणी होते. जर कुणाला रेंट ए बाईक भाडोत्री मोटरसायकलचं दुकान काढायचं असेल तर तुम्ही ह्या प्रक्रियेनं जर तुम्ही अर्ज करत गेला तर 4-6 महिन्यात तुम्हाला ते लायसन मिळतं, तुमचा व्यवसाय चालू होतो. धन्यवाद. हा व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी शेअर करा आणि कायद्यातला बदल स्वीकारायचा आहे. धन्यवाद.